अपने राजा से मिलने के लिए हमेशा आतुर रहना। आपल्या राजाला भेटण्यासाठी सदैव आतुर असावं। राजा भी आतुर है मिलने के लिए। राजा देखील आम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे। सुबह एक मॉर्निंग प्रार्थना शुरू किया है आणि सकाळी प्रार्थना सुरू केलेली आहे 5 से 6 बजे तक। 5 ते 6 वाजेपर्यंत। तो हम इस प्रार्थना में शामिल हो। तर आम्ही देखील त्या प्रार्थनेमध्ये सामील होऊयात। हम युद्ध में उतरे हैं। आम्ही युद्धामध्ये उतरलेलो आहोत। मैं और शतिकन दादा बात कर रहे थे। मी आणि शतिकन दादा बोलत होतो। शतिकन दादा बात कर रहे थे कि कैसे युद्ध को किया जाता है। आणि मग ते बोलत होते की कसं युद्ध केलं जातं। यीशु मसीह को जिस दिन से हमने ग्रहण कर लिया, आणि येशू ख्रिस्ताला ज्याने ज्याने ग्रहण केलं, जिस दिन से ग्रहण हो गए, जिस दिन से स्वीकार आणि किया, ज्या दिवसापासून त्याचा स्वीकार केला तब से युद्ध शुरू हो जाता है। तेव्हापासूनच युद्धाला सुरुवात होते। और कब तक ये युद्ध चलेगा? आणि हे युद्ध केव्हापर्यंत चालणार आहे? हमारी आखिरी सांस तक चलेगा। आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ये युद्ध लड़ना है। हे युद्ध आम्हाला लढायचं आहे। और युद्ध लड़ने के लिए हमें युद्ध कला सीखना है। आणि युद्ध लढायचं असेल तर आम्हाला युद्ध कला शिकायला हवी। प्रार्थना हमारी युद्ध भूमि है। आणि प्रार्थनाच ही आमची युद्धभूमी आहे। शायद सुबह का नींद हमें त्यागना पड़े। कदाचित सकाळची जी झोप आहे त्याचा त्याग करावा लागेल। उस वेदी पर हमें चढ़ाना पड़े। त्या वेदीवर आम्हाला ती चढवावी लागेल। लेकिन जब चढ़ाएंगे, पण जेव्हा आम्ही चढू, जब आप हमारी नींद का हम समर्पण करेंगे, नींद को जब हम त्याग देंगे, आणि जेव्हा आमच्या झोपेचं आम्ही समर्पण करू, त्याचा त्याग करू, हम अपने आंखों से परमेश्वर की महिमा को उतरता हुआ देखेंगे। आम्ही आपल्या डोळ्याने त्याची महिमा उतरताना पाहू। हम अपने लिए तो प्रार्थना करते हैं, आम्ही आमच्यासाठी तर प्रार्थना करतोच, लेकिन हमें स्वार्थ नहीं बनना है। पण आता आम्हाला स्वार्थी बनायचं नाही। हमें दूसरों के लिए भी प्रार्थना करना है। आम्हाला इतरांसाठी देखील प्रार्थना करायची। जब हम एक मत होकर एक विचार के साथ में जब प्रार्थना करते जेव्हा हैं, आम्ही एकमत होतो, एका विचाराने आम्ही प्रार्थना करतो, जैसे मैंने बताया कि आत्मिक युद्ध शुरू हो जाता है। जसं मी सांगितलं की आत्मिक युद्ध सुरू होऊन जातं, आकाश के अंदर एक हलचल शुरू हो जाती आणि है। आकाशामध्ये एक हालचाल सुरू होते। अगर हम कुछ चाहते हैं वाघोली में कुछ होना है, आणि जर आमची इच्छा आहे की वाघोलीमध्ये काहीतरी घडावं, हमारे पुणे में कुछ होना है, आमच्या पुण्यामध्ये काहीतरी हमारे घडावं, महाराष्ट्र में कुछ होना है, आमच्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी हमारे घडावं, देश में कुछ होना है, देशामध्ये काहीतरी घडावं, ये तब तक नहीं हो सकता हे तेव्हापर्यंत होणार नाही जब तक हम प्रार्थना नहीं करेंगे। जोपर्यंत आम्ही प्रार्थना करणार नाही। अगर जेल के नींवों को हिलाना है, आणि जर तुरुंगाचे जे पाय आहेत ते हलवायचे असतील, तुरुंग का मतलब है कारावास, जहाँ पे बंदी बनाए जाते आणि हैं। तुरुंग याचा अर्थ कारावास, ज्या ठिकाणी कैद्यांना कैद करून ठेवलं आज जातं। बहुत सारे शैतान ने लोगों को कैदी बना के रखा आणि है। बऱ्याचशा लोकांना आज सैतानानं कैदी करून ठेवलंय। अगर उनकी नींव को हलाना है, फाउंडेशन को हलाना है, जर त्यांचा पाया हलवायचा आहे प्रार्थना जरूरी तर है। प्रार्थना ही फार गरजेची आहे। हम लीडर हैं, आणि आम्ही एक पुढारी आहोत, हम सैक्रिफाइस करना है। आम्हाला त्याग करावा लागणार आहे। दो अगर व्यक्ति भी एकमत हो जाएं, दोन व्यक्ती जरी एकमत झाले प्रभु उसके स्वर्ग को खोल देगा। तर प्रभू त्याचा स्वर्ग उघडून ठेवेल। प्रभु स्वर्ग को खोल देगा। प्रभू स्वर्ग उघडेल। साउथ कोरिया का सबसे बड़ा चर्च है, साऊथ कोरियाला सगळ्यात मोठं चर्च आहे पास्टर पॉल योगन चर्च। पास्टर पॉल योंगीचो यांचं। उनको एक बार पूछा गया, आणि त्यांना एकदा विचारलं गेलं क्या राज है आपके चर्च इतना बड़ा है? की तुमचं जे एवढं मोठं मंडळी आहे त्याच्या मागचं काय गुपित आहे? उन्होंने कहा, ते म्हटले, मेरा कोई बड़ा चर्च नहीं है। माझं काय फार मोठं चर्च नाहीये। अगर आप तुलना करेंगे इस दुनिया की लोक संख्या की, जनसंख्या की, जर या जगाच्या लोकसंख्येचं जर तुलना केली, उसके तुलना में मेरा चर्च कुछ भी नहीं त्या है। तुलनेमध्ये माझी मंडळी म्हणजे काहीच नाहीये। मुझे आत्मा को जीतना है। मला आत्मे जिंकायचे आहेत, मैं गिनता नहीं आत्मा, मुझे आत्मा को जीतना है। आणि मला ते आत्मे ते जिंकायचे आहेत, मी मोजत नाही। मेरे को आत्मा जीतने हैं। मला आत्मे जिंकायचे आहेत। कैसे जीतते हैं वो आत्मा? कसे जिंकणार आहेत आत्मे? सुबह 4 बजे, सुबह 4 बजे सकाळी 4 वाजता पूरा चर्च पूर्ण मंडळी एक पहाड़ के ऊपर आकर प्रार्थना करते हैं। एका डोंगरावरती जाऊन प्रार्थना करतात। सुबह 4 बजे, सकाळी 4 वाजता, सुबह 4 बजे। सकाळी 4 वाजता उठून। एक दिन ऐसा था कि वहां पे आप सुसमाचार नहीं सुना सकते थे, एक दिवस असा होता की त्या ठिकाणी सुवार्थ सांगू शकत नव्हते, लेकिन एक व्यक्ति खड़ा हुआ, पण एक व्यक्ती उभा राहिला उसके साथ में सब व्यक्ति खड़े हुए। आणि त्याच्या सोबत सर्व व्यक्ती उभे राहिले खुदा आपने स्वर्ग को खोल आणि दिया प्रभूने स्वर्ग उघडला। और परमेश्वर के आज महान महिमा हम वहां देखते आणि हैं। आज परमेश्वराची मोठी महिमा त्या ठिकाणी होताना आम्ही पाहत आहोत। चाहते हैं वागोली के अंदर? वाघोलीमध्ये पण असं व्हावं असं वाटतं का? आमेन। क्या काम करेगा? काय काम करणार आहे? हमारी प्रार्थना। आमच्या प्रार्थना। शायद ये प्रार्थना के लिए आपको मुझे सुबह जल्दी उठना पड़ेगा, कदाचित या प्रार्थनांसाठी तुम्हाला आणि मला सकाळी लवकर उठावं लागेल, अपनी नींद को खराब करना पड़ेगा। आपली झोप खराब करावी लागेल। लेकिन जब इस 2022 के आखिर में जब आएंगे, पण जेव्हा 2022च्या शेवटपर्यंत जेव्हा तुम्ही याल, हमें जबरदस्ती करना पड़ेगा आम्हाला जबरदस्ती करावी लागेल अपनी नींवों को बढ़ाने के लिए। हे आमचा जे बिल्डिंग आहे ती वाढवण्यासाठी। समझ में नहीं आया? आत्मा को जीतेंगे,
आम्हाला आत्मा जिंकायचे ये आत्मिक युद्ध है। हे आत्मिक युद्ध आहे. आमेन। आमेन. हम जितने शामिल हो सकते हैं उतना शामिल हो आणि जाएं। म्हणून जितके सामील होऊ शकतात तितक्यांनी सामील व्हा. और आपको ग्रुप के ऊपर सब जानकारी मिल जाएगी आणि ग्रुप वरती तुम्हाला सर्व माहिती मिळेल. और आप उसको 5 बजे आकर हम सब मिलकर एक साथ, भले हम एक साथ नहीं आ सकते लेकिन हम हमारे विचार और हमारे हृदय इस मोबाइल के द्वारा अच्छा साधन दिया है प्रभु ने, इसका हम इस्तेमाल करेंगे. आणि भले सगळेजण एक साथ येऊ शकणार नाही पण एक चांगलं साधन मोबाईल आम्हाला दिलेला आहे तर आपण निश्चित जसं होईल तसं आम्ही त्याच्यामध्ये सामील होऊया और प्रभु को हम प्रार्थना करेंगे. आणि प्रभूकडे आम्ही प्रार्थना करू. हम देख रहे हैं कि आत्मिक युद्ध किस प्रकार लड़ा जाता है. आम्ही पाहत आहोत की आत्मिक युद्ध कशा प्रकारे लढल्या हम जातं. लास्ट के घटना में आ गए हैं. आम्ही शेवटच्या घटनेमध्ये आलेलो आहोत. हम अब देखेंगे युद्ध को किस प्रकार शस्त्र सामग्री को पहनकर हम युद्ध आम्ही लड़ेंगे. पाहणार आहोत की कशा प्रकारे शस्त्र सामग्री धारण करून आम्हाला युद्ध करायचंय. इफिस 6:10 के आगे जब हम पढ़ते हैं इफिस 6:10 पुढे जेव्हा आम्ही वाचतो हम देख रहे हैं कि आकाश के अंदर पूरा शैतान का एक वर्चस्व उसने अपने राज्य को स्थापन किया आणि है. आकाशामध्ये सैतानाने आपलं वर्चस्व त्याचं राज्य प्रस्थापित केलेलं आम्ही पाहत आहोत. दानिएल की प्रार्थना को 21 दिन लगा. दानिएलच्या प्रार्थनेला 21 दिवस लागले. कुछ हो रहा था आकाश के अंदर. आकाशामध्ये काहीतरी होत होतं. स्वर्गदूत और शैतान में युद्ध हो रहा था. स्वर्गदूत आणि सैतानामध्ये युद्ध होत होतं. लेकिन स्वर्गदूत जीतकर दानिएल के लिए प्रार्थना लेकर आए. पण स्वर्गदूत जिंकले आणि त्या दानिएलच्या प्रार्थनेचं उत्तर आलं. और हमारे जीवन में भी हमें जीतना है. आमच्या जीवनातही आम्हाला जिंकायचं और आहे. ये कैसे जीत पाएंगे. आणि आम्ही कसं जिंकणार आहोत. हमें जो परमेश्वर ने हथियार दिए हैं उसको पहनना है. जे शस्त्र परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत ते आम्हाला धारण करायचे. परमेश्वर के हथियार के द्वारा ही हमारे जीवन में सुरक्षा मजबूत आणि होगी. देवाच्या शस्त्रांच्या द्वारेच आमच्या जीवनामध्ये आम्ही सुरक्षित राहू. और हम उसको पहनकर लड़ सकते हैं. आणि ते परिधान करून आम्ही लढू शकू. और लड़ेंगे नहीं, सिर्फ हम जीत पाएंगे. आणि फक्त लढणारच नाही तर आम्ही जिंकणार आहोत. ये क्या हथियार वहां पर प्रभु ने दिया है आणि काय काय शस्त्र आहेत जी प्रभूने आम्हाला दिलेली आहेत ये हम देखेंगे. हे आज आम्ही पाहणार आहोत. इफिस 6:13 में लिखा है, इफिस याचा 6वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये लिहिलं आहे, इसलिए परमेश्वर के सारे हथियार बांध लो. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा म्हणून सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. परमेश्वर ने यहाँ लिखा है, या ठिकाणी लिहिलंय. यहाँ पे मराठी में लिखा है घ्या, या ठिकाणी मराठीमध्ये घ्या असं लिहिलंय. लेकिन वो राइट शब्द नहीं है. पण हा योग्य शब्द नाहीये. योग्य शब्द ये है, योग्य हा आहे हथियार को बांध लो. हातार तुम्ही बांधा. कहां पर बांधना है. कुठं बांधायचे. अपने शरीर में बांधना है. आपल्या शरीरावरती. इंग्लिश में शायद वो वर्ड होगा, इंग्लिश मध्ये कदाचित तो शब्द असेल कि अपने हथियारों को बांध लो. की आपले शस्त्र तुम्ही बांधून अपने शरीर में वो हथियार बांधना है आपल्या शरीरावरती ते बांधून घ्यायचे. और हमें युद्ध में जाकर उसको लड़ना है. आणि युद्धामध्ये जाऊन आम्हाला लढायचंय. हमें परमेश्वर ने पूरे हथियार को धारण करने के लिए कहा है. आम्हाला परमेश्वराने संपूर्ण शस्त्र धारण करायला सांगितलेत. एक भी शस्त्र ऐसा नहीं जो छूट जाए. एकही शस्त्र सुटता कामा नये. 6 शस्त्र है यहाँ पे, 6 हथियार है यहाँ पर जो हमें बांधना है. आणि 6 शस्त्र या ठिकाणी दिलीत जी आम्हाला बांधून घ्यायची. यहाँ पे लिखा या है ठिकाणी लिहिलंय बांध लो. बांधा. सब मिलकर बोलेंगे बांध लो. पड़ोसी को बोलना हथियार बांध लो. अब ये हथियार जो आत्मिक हथियार है सब. आता हे सगळे आत्मिक शस्त्र आहे. हथियार हमारे शरीर में अपने आप नहीं आएगा. आणि ते शस्त्र आमच्या शरीरावरती आपोआप काही येणार ये नाहीये. परमेश्वर उसे हमारे ऊपर नहीं डालेगा. किंवा परमेश्वर स्वतःहून ते आमच्या अंगावर घालणार नाहीये. हमें उसे पहनना है. आम्हाला ती परिधान करायची, घालायची. हमें उसे बांधना है. आम्हाला ती बांधायची. और यही बात पौलुस यहाँ पर मसीह लोगों को कह रहा है. आणि हीच गोष्ट पाऊल या ठिकाणी ख्रिस्ती लोकांना सांगत आहे. ये हमारी जिम्मेदारी बन जाती है. ही आमची जबाबदारी होऊन जाते. ये हमारा कर्तव्य बन हे जाता आमचं है. कर्तव्य होऊन जातं. जो परमेश्वर ने हमारे लिए हथियार रखे उसको बांध लेना है. जी शस्त्र परमेश्वरने आमच्यासाठी ठेवलेली ती आम्हाला बांधून घ्यायची. और ये हथियार मुख्य रूप से 2 भागों में विभाजित किया गया है. आणि ही शस्त्र मुख्यत्वे करून 2 भागांमध्ये विभागली गेलेली आहेत. पहला भाग है सुरक्षा के हथियार है. पहिला भाग आहे सुरक्षेचं शस्त्र. और दूसरा है आक्रमण के शस्त्र. आणि दुसरे आहेत ते आक्रमणाचे शस्त्र. पहला सुरक्षा, पहिली सुरक्षा, दूसरा आक्रमण. दुसरा आक्रमण. ये हथियार जो हैं जो प्रभु ने यहाँ लिखा है वो 2 भागों में विभाजित कर दिया गया है. प्रभूने या ठिकाणी लिहिलेली जी ही शस्त्र आहेत ही अशा प्रकारच्या 2 भागांमध्ये विभागली गेलेली आहेत. इसलिए यहाँ लिखा है, पौलुस कहता है आणि म्हणून या ठिकाणी पाऊल असं म्हणतो कि
अब परमेश्वर ने जो दिए हुए सारे हथियार हैं अपने शरीर में बांध लो। की देवाने दिलेली ही शस्त्र सामग्री आहे ती तुम्ही परिधान करा. जब हम इसको बांधेंगे जेव्हा आम्ही ती घालू, परिधान करू, तो निश्चित तौर से तर निश्चित अर्थाने हम उस युद्ध में हम आक्रमण करके उस शत्रु शैतान को जीत पाएंगे. आणि त्या युद्धामध्ये ते परिधान करून आम्ही शत्रू जो सैतान आहे त्याचा सामना करू शकू. ये हथियार जो हैं हे जी हत्यार शस्त्र सामग्री आहे हमारी सुरक्षा के लिए हे आमच्या सुरक्षेसाठी आहेत. ये हमें सुरक्षित करती है. हे आम्हाला सुरक्षित राखतात. और क्या लिखा है यहाँ पर? आणि काय लिहिलं इथे? बुरे दिनों में वाईट दिवसांमध्ये आप सामना कर सके. तुम्ही सामना करू शकाल. बुरे दिनों में वाईट दिवसांमध्ये सामना कर सको, सामना करू शकाल. इसलिए ये हथियार बांधना है. यासाठी हे शस्त्र बांधायची ऐसा कोई नहीं कह सकता कि हमारे जीवन में बुरे दिन नहीं आएंगे. असं कोणीच म्हणू शकत नाही की आमच्या जीवनामध्ये कधी वाईट दिवस येणारच नाहीत. हर मसीह व्यक्ति हो या वह गैर मसीह व्यक्ति हो, आपको और मुझे बुरे दिनों से गुजरना होगा. मग तो ख्रिस्ती व्यक्ती असो किंवा ख्रिस्त इतर व्यक्ती असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट दिवस हे येतातच. बुरी शक्तियों का सामना करना होगा. आणि जे वाईट शक्ती आहे त्याचा सामना करावा लागणार आहे. क्यों सामना करना होगा? का सामना करावा लागणार आहे? जिससे हमारी विश्वास की परख हो, जेणेकरून आमच्या विश्वासाची पारख व्हावी. हर प्रकार की समस्या और हर प्रकार के विरोध में, उसके विरुद्ध में हमें खड़े होना है. प्रत्येक समस्यामध्ये आम्हाला त्याच्या विरोधात उभं राहायचं आहे. ध्यान से सुने, लक्षपूर्वक ऐका. यहाँ लिखा है इथे लिहिलंय हथियार बांध लो. हत्यार शस्त्र बांधा. क्यों? का? क्योंकि बुरे दिनों का सामना करना है. याकरता की वाईट दिवसांचा सामना करू शकू. इसलिए वो हथियार दिए गए. आणि म्हणून ती शस्त्र दिलीत. बुरा वक्त का सामना करना होगा. वाईट दिवसांचा सामना करावा लागेल. कैसे करेंगे? कसं करणार आहे? हथियार बांधकर. ते शस्त्र बांधून. पड़ोसी को बोलना, बुरा समय से गुजरना होगा. आमीन. बाइबल कहती है मृत्यू छाये की तरह से गुजरना होगा. आणि बायबल असं सांगतं मृत्यू छायेच्या दरीतूनही आम्हाला जावं लागेल. बहुत बार हमारी ये गैर समझ है. बऱ्याचदा आमचा हा गैरसमज आहे यीशु मसीह के आने के बाद में मृत्यू छाया नहीं होगी. की ख्रिस्तामध्ये आल्यानंतर मृत्यू छाया नसणारच हम आहे. सब शांति प्रिय होंगे. आम्ही सगळे शांतिप्रिय कोई असणार. युद्ध नहीं लड़ना पड़ेगा. आणि कुठलं युद्ध लढावं लागणार नाही. मैं आपसे कहता हूँ, मी तुम्हाला सांगतो, जिस दिन यीशु को आप ग्रहण कर लेंगे, ज्या दिवशी तुम्ही येशूला ग्रहण कराल उस दिन से बुरे दिनों का सामना करना शुरू त्या कर देंगे. दिवसापासून वाईट दिवसांचा सामना करायला सुरुवात होते. बहुत बार मेरे लोगों से सुना है, बऱ्याचदा मी लोकांकडून ऐकलं, पहले बड़े होते, पहिलं बरं होतं, लेकिन यीशु में आने के बाद में येशू मध्ये आल्यानंतर ना रोज नहीं, हर एक घंटा बुरा ही बुरा सब खबरें आती हैं. रोज नाही, प्रत्येक तासाला काही ना काही वाईटच बातमी येते. सोमवार जाता नहीं, रविवार तक ऐसे बुरी बुरी खबरें आती हैं कि सोचो ही मत. सोमवार जात नाही की रविवार पर्यंत असे वाईट येतात बातम्या की विचारूच नका. आम्ही तिकडेच बरं होतो. तिथेच बरं होतो आम्ही. आम्ही तिकडेच बरं आहे. तिथेच बरं आहे आम्ही. इकडे उगच आलो. इथं उगच आलो आम्ही. उगच नहीं आले. उगच नाही आले. प्रभु लेकर आया. प्रभू घेऊन आलाय. प्रभु लेकर आया. प्रभू घेऊन आलाय. इसलिए कि वो आपको सिखाएगा. आणि याकरता की तो आम्हाला शिकवेल. वो हमें सिखाएगा. तो आम्हाला शिकवेल विजय कैसे होना की है. विजयी कसं व्हायचं. विजय कैसे होना है. विजयी कसं व्हायचं. बुरे दिन क्यों आते हैं. वाईट दिवस काय येतात हम उसका सामना कर की सके. आम्ही त्याचा सामना करू शकू. बुरे को अच्छाई में बदलने का सामर्थ्य मेरा खुदा अच्छे से जानता है. वाईटाला चांगल्यामध्ये बदलण्याचं सामर्थ्य काय आहे ते माझा प्रभू चांगलं जाणतो. वो अच्छाई में बदल सकता है. तो चांगल्यामध्ये तो बदलू शकतो. लेकिन इंतजार लड़ो उसको, बुरे दिन में लड़ो. पण थोडस वाट पाहावी लागणार आहे. त्या वाईट दिवसांमध्ये लढावं लागणार आहे. लड़ना पड़ेगा. लढावं तर लागणार आहे. हम मसीह लोग हैं. आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. हमें लड़ने के लिए बुलाया प्रभु आणि ने. आम्हाला लढण्यासाठीच प्रभूने बोलवलंय. हम आपस में लड़ना खूब जानते हैं. आम्ही आपसात लढायला फार ते सगळं आम्हाला जाणतो आम्ही. आपस में लड़ना मतलब हमारी जबान कोई रुका दे मजाल है कोई. आणि आपसात भांडणं म्हणजे आमची जीभ कुणी थांबून दाखवा फक्त. प्रभु भी नहीं रुका सकता. प्रभू पण नाही थांबू शकत. जब तक हम नहीं रुकाएंगे, जोपर्यंत आम्ही नाही जब थांबवणार. तक हम प्रभु को नहीं कहेंगे प्रभु मेरी जबान को जरूर रुका दे. आणि जोपर्यंत आम्ही प्रभूला सांगणार नाही की प्रभू माझी जीभ जरा थांबव. ये लड़ाई जो है ना, हे युद्ध जे आहे ना, इसको जीत कर दिखाना. हे जिंकून दाखवा. ये युद्ध कैसे जीतेंगे. हे युद्ध कसं जिंकणार आहे. प्रभु के सामर्थ्य, देवाच्या सामर्थ्याने, खुदा की ताकत से जीतेंगे. देवाच्या ताकदीने. और खुदा ने वो ताकत हमें आणि दिया है. प्रभूने ती ताकद आम्हाला दिली आहे. खुदा ने वो हथियार हमें दिए है. प्रभूने ते शस्त्र आम्हाला दिलेत. वो शोकेस में रखने के लिए नहीं हथियार ते दिए, कुठल्याही शोकेस मध्ये ठेवण्यासाठी हत्यारं दिलेली नाहीये. हमें पहनने के लिए दिए.
तर आम्हाला ती परिधान करण्यासाठी दिली आहेत पहनकर किसको दिखाना नहीं है. आणि घालून ती कुणाला दाखवायची नाहीयेत. बघा 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 माझे माझे हत्यार बघा. बघा माझी शस्त्र बघा म्हणून. वो निकाल कर वो चलाने के लिए. ते काढून चालवण्यासाठी आहेत. वो आगे सीखेंगे कैसे चलाना है. आणि पुढे शिकणार आहोत की कशी चालवायची. ध्यान लक्षात ठेवा, बुरे दिन में वाईट दिवसांमध्ये हर एक मसीह को गुजरना होगा. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला जावं लागणार आहे. हर व्यक्ति को बुरी शक्तियों का सामना करना पड़ेगा. प्रत्येक व्यक्तीला वाईट शक्तींचा सामना हा करावा लागणार आहे. जहाँ पर हमारे विश्वास की परख होगी, ज्या ठिकाणी आमच्या विश्वासाची पारख होईल, उसके विरुद्ध में खड़ा होना है. त्याच्या विरोधात उभं राहायचं आहे. यीशु ने दो व्यक्तियों की बात किया है. येशूने दोन व्यक्तींच्या बाबतीत सांगितलंय. मत्ती 7:24 से 27 वचन के अंदर. मत्ती 7:24 ते 27 मध्ये वहां पे एक मूर्ख इंसान के बारे में और एक बुद्धिमान व्यक्ति के बारे में आणि कहा. त्या ठिकाणी एक मूर्ख आणि एका शहाण्या व्यक्तीविषयी लिहिलेलं आहे. मूर्ख ने अपना घर रेत पे बनाया है, मूर्खाने आपलं घर मातीत बनवलं और जो बुद्धिमान व्यक्ति उसने अपना घर चट्टान पर बनाया. आणि जो बुद्धिमान व्यक्ती आहे त्याने आपलं घर खडकावर बांधलं. मूर्ख का घर गिर गया, मूर्खाचं घर पडलं, पर बुद्धिमान ने अपना घर चट्टान पर बनाया, इसलिए वो घर खड़ा पण रहा. बुद्धिमानाचं घर ज्यांनी खडकावर बांधलं त्याचं टिकून राहिलं. इन दो घरों के बीच में क्या अंतर है? या दोन घरांमध्ये काय वेगळेपणा आहे, काय अंतर आहे? ये दोनों घरों को एक ही परीक्षा से गुजरना पड़ा. या दोन्ही घरांना एकाच परीक्षेमधून जावं लागलं. तेज हवाएं चली, वादळ आलं, वर्षा आई आणि पाऊस आला, आंधी आई आणि मोठं वारं आलं, बाढ़ आई, आणि पूर आला. ये दोनों घरों को इन परीक्षाओं से गुजरना पड़ा. आणि या दोन्ही घरांना या सर्व परीक्षांमधून जावं लागलं. लेकिन इन दोनों घरों के बीच में एक अंतर है. पण या दोन्ही घरांमध्ये एक अंतर आहे. वो अंतर है फाउंडेशन का, नींव का, पाया का. आणि ते अंतर म्हणजे त्यांचा पाया. आप और मैं बुरे दिनों से बच नहीं पाएंगे. तुम्ही आणि मी वाईट दिवसांपासून वाचू शकणार नाहीये. हमें आंधी तूफान बाढ़ से गुजरना आणि होगा, आम्हाला वादळ वारा पूर यामधून जावं लागणार आहे. लेकिन हमें तैयार रहना है. पण आम्हाला तयार राहायचं आहे. और कब तैयार होंगे हम? आणि केव्हा तयार होणार आहे आम्ही? जब अपने घर को यीशु के वचनों के चट्टान पर बांधेंगे. जेव्हा आम्ही आमचं घर येशूच्या वचनांच्या खडकावरती बांधू. जब वचन हमारे जीवन में हम ले लेंगे, जेव्हा वचन आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊ, तब हम अच्छे से लड़ाई कर तेव्हा सकते आम्ही हैं. चांगल्या प्रकारे लढू शकू. इसलिए यहाँ पर लिखा है, आणि म्हणून लिहिलंय, परमेश्वर के सारे हथियार बांध दो. देवाचे सर्व शस्त्र सामग्री धारण करा. पूरे 5 नहीं चलेगा, जो 6 हथियार वो सब बांधना है. आणि फक्त 4 किंवा 5 चालणार नाही, तर सगळी शस्त्र सामग्री आम्हाला घ्यावी लागणार आहे. और युद्ध में उतर कर बुरे वक्त का, बुरे शक्तियों का विरोध करके हमें खड़ा होना. आणि युद्धामध्ये जाऊन त्या वाईट दिवसांवरती, त्या वाईट शक्तींवरती आम्हाला प्रभुत्व गाजवायचं. पौलुस जब यहाँ पर लिखता है, आणि पौल जेव्हा या ठिकाणी लिहितो, वो रोमी सेना को सामने रखकर वो ये बातें लिखता है. आणि रोमी सेनेला समोर ठेवून तो या गोष्टी लिहित आहे. ये रोमी सेना जो 6 हथियारों से लैस रहते थे, आणि हे जे रोमी सेना आहे ती शस्त्रास्त्र धारण करून असायची. ये 6 हथियार जो हैं उनके जीवन में परिधान करते आणि थे. हे 6 हत्यारं होती जी ती आपल्या जीवनामध्ये परिधान करायची. और वही बात को रख कर वो मसीह को कुछ सिखाना चाहता है. आणि ह्याच गोष्टी समोर ठेवून ख्रिस्ती लोकांना पाऊल या ठिकाणी काहीतरी शिकवू वो इच्छितो. उनको हथियार देना चाहता है. तो आपल्याला हत्यारं देऊ इच्छितो. पहला हथियार है पहिला हत्यार सत्य से कमर कसना है. सत्याने आम्हाला कंबर कसायची. दूसरा जो हथियार है, दुसरं जे हत्यार आहे, धार्मिकता की झिलम पहननी है. आम्हाला त्या ठिकाणी धार्मिकतेचं नीतिमत्वाचा उरुस्त्रान, नीतिमत्वाचं उरस्त्राण घालायचंय. तीसरी बात, तिसरी गोष्ट, पाँव में सुसमाचार की जूती को पहनना है. आम्हाला पायामध्ये सुवार्तेच्या वाहना घालायच्यात. उसके आगे विश्वास की ढाल हाथ में लेना है. त्याच्यानंतर विश्वासाची ढाल हाती घ्यायची आहे. उसके बाद उद्धार का टोप लेना है. त्याच्यानंतर आम्हाला तारणाचं शिरस्त्राण घ्यायचं उसके बाद में आत्मा की तलवार लेनी आणि है. त्यानंतर आम्हाला आत्म्याची तलवार घ्यायची. और ये हथियार जो हैं, आणि ही जी हत्यारं आहेत, पैर के तलवे से लेकर सर के मुकुट तक हमें पहनना है. पायाच्या तळव्यापासून डोक्याच्या मुकुटापर्यंत आम्हाला घालायची. जब इसको हम पहनेंगे, आणि जेव्हा आम्ही ती घालू, ये हथियार, ये सामग्री जो है, सब सामग्री ये हमें सुरक्षित रखेगी. आणि हे जे हत्यारं आहेत किंवा शस्त्र सामग्री आहे ती आम्हाला सुरक्षित राखेल. जब हम यहाँ पढ़ते हैं, ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी वाचतो, पीठ के लिए एक भी हथियार नहीं है. पाठीसाठी एकही हत्यार नाहीये. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा, हमें पीठ दिखाना नहीं है. आम्हाला पाठ नाही दाखवायची. अपने बुरे समय में आपल्या वाईट जेव्हा आमचे दिवस आहेत, हमें पीछे मुड़ना नहीं है. आम्हाला मागे वळायचं नाही. बहुत बार बुरा समय से गुजरते हैं हम, बऱ्याचदा आम्ही वाईट समयांमधून जातो और अपनी पीठ को पीछे कर लेते हैं. आणि आपली पाठ वळवतो.
अगर हम पीठ पीछे करेंगे, जर आम्ही पाठ वळवली शत्रु तैयार है तर शत्रू तयार आहे हमारी पीठ पर वार करने के लिए। आमच्या पाठीवरती प्रहार करण्यासाठी। और एक बार उसने पीठ पर हमला कर दिया, एकदा का त्याने पाठीवरती हल्ला केला हम घायल हो जाएंगे। तर आम्ही घायल होऊन जाऊ और ऐसा पीठ पर वार करेगा वो, आणि तो असा पाठीत वार करेल शायद हम उठ नहीं पाएंगे। कदाचित आम्ही उठू शकणार नाही। इसलिए सब हथियार जो है सामने दिया है आणि प्रभु म्हणून सर्व जी हत्यार आहे ती समोर दिले गेली। ने। सामने का मतलब है समोर याचा अर्थ हम सामने सामना कर सके आम्ही समोरून सामना करू शकू और सामना करके उसको जीत सके। आणि सामना करून तो जिंकू शकू। इसलिए वो हर एक हथियार पहनकर आपको और मुझे सुसज्जित होकर आपको और मुझे बुरे वक्त में लड़ना है। आणि म्हणून आम्हाला प्रत्येक सामन्याचं आम्हाला त्या ठिकाणी सामन्यामध्ये पुढे जायचे सगळे शस्त्र सामग्री आम्हाला धारण करायची। आमेन। लड़ना है, लढायचंय। पड़ोसी को बोलो लड़ना है। बुरे वक्त को देखकर रोना नहीं है, वाईट दिवसांना पाहून वेळेला बघून आम्हाला रडत नाही बसायचं, आंसू नहीं डालना है। अश्रू नाही ढाळायचे। आप आर्मी को देखिए, सैनिकों को देखिए, तुम्ही सैन्य पहा 24 घंटे तैयार रहते हैं। आणि 24 तास ते तयार राहतात। जब सोते भी है ना, जेव्हा झोपतात ना अपनी राइफल को बाजू में तर लेके आपली बंदूक सोबत घेऊन असतात और उनकी नींद गहरी नींद नहीं होती। आणि त्यांची जी झोप आहे ती गाढ झोप नसते। थोड़ा भी उनके कैंप के अंदर थोड़ी भी हलचल हुई ना, आणि त्यांच्या त्या कॅम्प मध्ये थोडी पण हालचाल झाली वो उठकर लगेच ते उठतात। हमारी हलचल हो, सर पे पाय रखे, फिर भी आमच्या आजूबाजूला हालचाल झाली, डोक्यावर पाय जरी ठेवून गेले, कुछ लोगों की नींद तो इतनी बेकार है, काही लोकांची झोप तर एवढी बेकार, सिर्फ आप उसको बोलना उठ, फक्त त्यांना म्हणा तुम्ही उठ, लात कैसी मारते देखना, कळत नाही का भाई, झोप लो है। अरे बाप रे, पहाड़ टूट पड़ा ऐसा लगा। आणि मोठा डोंगर कोसळल्यासारखं वाटतं। स्वर्ग में चले गए, स्वर्गात गेले, वहां से लाना बड़ा मुश्किल हो जाता है। मग तिकडून आणणं फार अवघड होऊन जातं। हम एक सैनिक है, आम्ही सैनिक आहोत, 24 घंटे 24 तास अटैक। बाजू वाले को अटैक नहीं करना, शेजाऱ्याला अटॅक नाही करायचं। तैयार है, यस सर, तैयार है, अटैक कर ले। और ये पूरा बोझ पहनकर सोते हैं साहब। आणि हे अख्खं ओझं घेऊन झोपतात ते। मालूम है आर्मी के कैंप, आर्मीचे कॅम्प माहिती आहेत ना, कभी जाकर पूछना आर्मी वालों कधी से, जाऊन तुम्ही विचारा त्यांना। जब युद्ध की परत, जब उन्हें मालूम है कभी भी बुरा वक्त का सामना करना पड़ेगा। आणि त्यांना माहिती कधी वाईट वेळेचा सामना त्यांना करावा लागणार आहे। शायद यहाँ ना हो, लेकिन आप कश्मीर में जाकर देखिए, कदाचित इतर असेल पण काश्मीर मध्ये किंवा त्या ठिकाणी पाहू शकतो। उन्हें मालूम है कहां से भी कभी भी गोली आ सकती है, त्यांना माहिती कुठूनही कशी गोळी येऊ शकते, इसलिए पूरी तैयारी के साथ में रहते आणि म्हणून पूर्ण तयारीनिशी राहतात। 24 घंटा 24 तास 24 घंटा। 24 तास। अगर एक व्यक्ति इतनी तैयारी में रह सकता है तो आत्मिक व्यक्ति को कितनी तैयारी आणि करनी एक पड़ेगी। सामान्य माणूस एवढा तयारीमध्ये राहू शकतो, तर आत्मिक व्यक्तीने किती तयारीत राहायला पाहिजे। बुरे वक्त में रोना नहीं है, म्हणून वाईट वेळेमध्ये रडत बसायचं नाही, तो क्या करना है, तर काय करायचं, सामना करना है। सामना करायचा। पड़ोसी को बोलना रोना नहीं। शेजाऱ्याला म्हणा रडू नका। हम मसीह लोग इतने आत्मिक हैं आम्ही ख्रिस्ती लोक एवढे आत्मिक आहोत कि बस प्रभु के चरणों में बैठकर जे अश्रु ढसा 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 ढसा, प्रभु बोला मैंने इसको रोने के लिए नहीं बुलाया रे बाबा, मैंने इसको सामना करने के लिए बुलाया, लेकिन ये रो रहा है, मैं क्या करूं बाबा रे। बुरा वक्त का क्या करना है, आणि वाईट वेळेमध्ये काय करायचंय, कैसे करोगे सामना। हथियार दिए प्रभु ने हमको, आणि प्रभूने आम्हाला शस्त्रास्त्र दिलेत, उसको पहनकर ते घालून बुरे वक्त का सामना करना। वाईट वेळेचा सामना करायचा आहे। यीशु ने क्या कहा, येशू काय म्हटला, बाइबल क्या कहती है, बायबल काय म्हणतं, परमेश्वर के अधीन हो परमेश्वराच्या अधीन व्हा और शैतान का क्या करो, आणि सैतानाचा रिक्त स्थान भरा। परमेश्वर के अधीन हो, परमेश्वराच्या अधीन व्हा, और शैतान का क्या करे, ये सिर्फ लेडीज ही को मालूम है, बाकी भाई लोगों को नहीं मालूम। हाँ, मैं पत्नी का सामना कैसे कर सकता हूँ वो अच्छे से आता है, बाकी पूरी दुनिया का सामना कर सकता हूँ साहब। किसका सामना करने के लिए बोला है,
कुणाचा सामना करायला सांगितलंय? बायकोचा अजिबात नाही सामना करा. बाइबल में नहीं लिखा बायकोचा सामना करो. बायबल मध्ये नाही बायकोचा सामना करा म्हणून. बाइबल में नहीं लिखा किसका सामना करो. बाइबल एक ही बोलते हैं सामना करो. बायबल एकाच विषयी सांगतं, त्याचा सामना करायचा आहे. किसका सामना? कुणाचा? जोर से बोलो, किसका सामना? क्या हमारे जीवन में हम कभी सामना किया है उसका? आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी त्याचा सामना केला का? कैसे पता चलेगा शैतान आया? कसं माहित पडेल सैतान आला? शत्रु की गोली आ गई, शत्रूची गोळी आली, वो रॉकेट लेके चलते कंधे के ऊपर, वो छोड़ दिया रॉकेट. पहले छोटी गोली छोड़ेगा, आधी छोटी गोळी सोडेल, वो फिर वो बड़ा सा रहता ना, वो छोड़ेगा आणि मग मोठं काहीतरी सोडेल, फिर टैंक में लगाएगा. पहले छोटी गोली का सामना करना सीखे, पहिलं छोट्या गोळीचा सामना करायला शिका, फिर बड़े बड़े बमों का भी सामना कर पाएंगे. आणि मग मोठ्या मोठ्या बॉम्बचा पण आम्हाला सामना करायचा आहे. तैयार है हम? तर हमें सामना करने के लिए बुलाया है. आम्हाला सामना करायसाठी बोलवलंय. कैसे पता चलेगा कि शैतान ने वार कर दिया? आणि कसं आम्हाला माहित पडणार आहे की सैतानाने वार केलाय? परिस्थितियों में, परिस्थितींमध्ये, आंधी और तूफानों के वक्त, आणि वादळ आणि वाऱ्यांमध्ये, बाढ़ में जाते समय, आणि पुरामधून जात असताना, अलग अलग परिस्थितियों का हमारे जीवन में आएगी. आणि वेगवेगळ्या परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येतील. तैयार हो जाना, तयार व्हा सामना करना, सामना करण्यासाठी, सामना करने के लिए. सामना करण्यासाठी. पर ये बात तो पक्का है, पण एक गोष्ट नक्की, जीत आपकी है. जीत किंवा विजय हा आमचा आहे. जीत आपका है. विजय आमचा आहे. जीत आपका है. जीव आपला, जीत जी आहे ती आपली आहे. मैं हमेशा बोलता हूँ, मी नेहमी बोलतो, ये ऐसा पहला युद्ध है हे असं पहिलं युद्ध आहे जो जीतने से पहले रिजल्ट घोषित कर दिया गया. जी जिंकण्याच्या अगोदर त्याचा रिझल्ट आलेला आहे. क्या रिजल्ट है? काय रिझल्ट? जीत आपली आहे. ये कभी देखा ऐसे संसार के अंदर पहला युद्ध है? जगामध्ये असं कधी युद्ध पाहिलं का तुम्ही? रिजल्ट कब मिलता है? रिझल्ट कधी मिळतो? युद्ध में लड़ने के बाद में पता चला कि कौन जीता कौन हारा. युद्ध लढल्यानंतर माहिती पडते की कोण जिंकलं कोण पर हारलं. ये युद्ध ऐसा है, पण हे युद्ध असं आहे, पहले रिजल्ट घोषित कर दिया. अगोदरच त्याचं रिझल्ट घोषित झालेला ये आहे. रिजल्ट किसने घोषित किया? आणि हा कुणी घोषित केलाय? मेरे यीशु मसीह ने माझ्या घोषित किया. येशूने त्या वधस्तंभावर. मेरे यीशु ने घोषित कर दिया. माझ्या येशूने उस क्रूस के ऊपर, त्या वधस्तंभावर, वो क्रूस के ऊपर त्या उसने वधस्तंभावर विजय को घोषित कर तो दिया. विजय त्यांनी घोषित केलाय. सिर्फ विजय लेना है फक्त विजय घ्यायचा आहे और विजय में चलना है. आणि विजयात चालायचंय. हमारे विजय का आधार क्या है? आमच्या विजयाचा काय आधार आहे? कलसीकरस पत्र 2 अध्याय 13 से 15 वचन में, कलसीकरस पत्र याचा 2 अध्याय 13 ते 15 वचन, ये हमारा विजय का आधार तो है. आमचा विजयाचा आधार आहे. उसने सदा के लिए उनको हरा दिया है. आणि त्यांनी नेहमीसाठी त्याला हरवलेलं आहे. उसने क्रूस पर अपनी मृत्यु के द्वारा, उसके लहू के द्वारा वो पुनरुत्थान होकर उसने घोषित कर दिया है, हमेशा के लिए उसने हमें विजय दे दिया. त्या वधस्तंभावर त्याचा मारल्या जाण्याने, गाडल्या जाण्याने, पुन्हा तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होण्याने त्यांनी तो विजय आमच्या जीवनासाठी घोषित करून उसने ठेवला. वो विजय हमें दे दिया है. त्यांनी तो विजय आम्हाला दिलेला आहे. अब विजय में सिर्फ चलना है. आता त्या विजयामध्ये फक्त आम्हाला चालायचं उस आहे हथियार को पहनकर विजय मनाना है. आणि तो विजय आम्हाला साजरा करायचा आहे. आपको मालूम है हमारे विरुद्ध में सबसे बड़ा हथियार शैतान का क्या है? आपल्या विरोधात सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार काय माहितीये का? मालूम है हमको? सबसे बड़ा हथियार उसका, सगळ्यात मोठं हत्यार सैतानाचं, जो आदमी को पूरी तरह से गिरा देगा. जे त्या व्यक्तीला पूर्णतः पाडून टाकेल. उसका जलता तीर है, त्याचा एक जळता बाण आहे, वो छोड़ता है तो सोडतो और आदमी को घायल करके उसको मार देता है. आणि त्या व्यक्तीला तो घायल करतो, मारून टाकतो. वो है दोषी भावना. ती आहे दोषी भावना. वो रात और दिन भाइयों पर दोष लगाने का काम तो करता है. रात्रंदिवस भावांवर दोष लावायला टपलेला असतो. प्रकाशित 12:10 में लिखा है, आणि प्रकटीकरण 12:10 मध्ये रात और दिन वो दोष लगाने का काम करता है. रात्रंदिवस तो दोष लावण्याचं काम करतो. क्या दोष लगाता है? काय दोष लावतो? तू कुछ कर नहीं पाएगा, तू काय नाही करू शकणार, तू बुरे वक्त का सामना नहीं कर आणि पाएगा, तू वाईट दिवसांचा सामना करू शकणार तू नाही, कभी उठ नहीं पाएगा, तू कधीच उठू शकणार तू नाही, कभी चल नहीं तू पाएगा, कधीच चालू शकणार तू नाही, कुछ कर नहीं तू पाएगा, काहीच करू शकणार तू नाही, मूर्ख व्यक्ति तू है, मूर्ख आहेस, तू मूर्ख जैसा व्यवहार करता आणि है, तू मूर्खासारखा वागतोयस, तू आगे नहीं बढ़ पाएगा. तू पुढे जाऊ शकणार नाही.
दोषीपना की भावना लगाता है। दोषीपणाची भावना तो आणतो ये सबसे बड़ा हत्यार उस आणि शैतान का है। हा सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार आहे. देख प्रभु तुझसे प्यार नहीं करता। बघ प्रभू तुझ्यावर प्रेमच करत देख नाही. प्रभु ने तेरी प्रार्थना को सुना है क्या? प्रभूने तुझी प्रार्थना ऐकली का? देख कितने दिनों तक तू बुरे वक्त से गुजर रहा है। बघ किती दिवसापासून तू वाईट परिस्थितीतून जात अगर आहे. प्रभु तुझसे प्यार करता आणि जर प्रभू तुझ्यावर प्रेम करत अभी तक असता, तुझे उत्तर मिल तर जाना चाहिए था। आतापर्यंत तुला उत्तर मिळालं असतं. देख देख कितनी कितनी बुरी परिस्थिति तेरे जीवन में आई आणि है। बघ किती वाईट परिस्थिती तुझ्यावर आली कितना प्यार तू प्रभु से करेगा। आणि किती तू देवावर प्रेम करशील. वो कुछ सुनने वाला नहीं है, तू काही ऐकणार नाही. तेरी परिस्थिति बदलने वाली नहीं तुझी है। परिस्थिती बदलणार नाही. वो हमारे मन में वो दोषीपना की भावना को जागृत करता तो है आमच्या मनामध्ये त्या दोषीपणाच्या भावना जागृत करतो और हमें गिरा देता आणि है। आम्हाला पाडतो. उसका सबसे बड़ा हथियार हे है त्याचं सगळ्यात मोठं हत्यार आहे, दोषीपन। दोषी. जब भी ऐसे विचार उठे आणि जेव्हा केव्हा असे विचार उठतील उसका सामना कर त्याचा लेना। सामना करायचा. शायद आपके घर के अंदर आप एक बुरे वक्त से गुजरे होंगे। कदाचित घरामध्ये तुम्ही एका वाईट प्रसंगामधून गेला असाल सबसे बुरा समय आपके जीवन में आपने देखा होगा। आणि सगळ्यात वाईट प्रसंग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिला असेल. मैं ये नहीं कह रहा हूँ कि नहीं देखा मी होगा, असं नाही म्हणत की तुम्ही पाहिलाच नसेल. बहुत बुरा समय से आप गए होंगे आणि फार वाईट समयामधून तुम्ही गेला असाल और आपके दिमाग में एक चल रहा है, आणि तुमच्या डोक्यामध्ये ते चालू आहे, मैंने प्रभु के लिए कितना किया था, मी प्रभूसाठी किती केलं, मैं रात दिन प्रभु के लिए भागा था, मी रात्रंदिवस प्रभूसाठी धावलो, लेकिन प्रभु ने क्या किया मेरे लिए? पण प्रभूने माझ्यासाठी काय केलं. बुरे वक्त में मुझे निकाला नहीं प्रभु ने। वाईट वेळेतून त्यांनी मला बाहेर काढलं. मुझे क्यों बुरा वक्त देखना पड़ा? मला का हा वाईट वेळ पाहायला मिळतो. क्यों मेरे जीवन में मुझे ऐसे गुजरना पड़ा? का माझ्या जीवनामध्ये मला यातून जावं लागलं. और यही सोच हमारे जीवन में हमें गिरा देगी। आणि हेच विचार आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाडू शकतात. अगर ऐसे विचार उठे, असे विचार उठले, एक ही कहना है, एकच म्हणा, उन विचारों का सामना करना त्या है। विचारांचा सामना करायचा. कुछ भी हो जाए, काही होऊ दे, शायद मुझे बुरे वक्त से गुजरना है, कदाचित मला या वाईट प्रसंगातून जावं लागेल, शायद मेरे जीवन में मैंने बुरा वक्त देखा है, कदाचित माझ्या जीवनामध्ये असा वाईट प्रसंग मी पाहिला आहे, लेकिन मैं ये कहता हूँ पण मी हे म्हणतो मेरा परमेश्वर मेरे साथ है, माझा परमेश्वर माझ्या सोबत मेरा आहे. खुदा मेरे साथ है। माझा परमेश्वर माझ्या मैं वो सोबत, खुदा है, तो वो परमेश्वर, खुदा है, तो परमेश्वर, वो परमेश्वर है, तो परमेश्वर, वो सामर्थवान तो है, सामर्थ्यवान, वो शक्तिमान तो है, शक्तिमान आहे वो मेरे साथ है, आणि तो माझ्या सोबत आहे. वो मेरे साथ है। तो माझ्या सोबत आहे. कुछ भी हो जाए मेरे जीवन में, माझ्या जीवनात काही होऊ देत, कैसे भी बुरे वक्त से गुजरना आणि पड़े, किती वाईट प्रसंगातून जरी मला जावं लागलं, मेरा खुदा संभाल लेगा। माझा प्रभू सांभाळेल. शायद बुरे वक्त से गुजरते हुए आपको आपके जीवन में प्रिय वस्तु व्यक्ति की हानि भी उठाना पड़ सकता है। कदाचित वाईट प्रसंगामधून जात असताना तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ती, प्रिय वस्तू पासून देखील मुकावं लागेल. ये क्या बात कर रहे हैं सर? काय बोलताय? ये क्या बात चल रहा है? हे काय बोलताय? लेकिन मैं आपसे कहता हूँ, पण मी तुम्हाला सांगतो, ये पृथ्वी पर हमारा सब कुछ नहीं है। हे पृथ्वीवरच आमचं सर्व काही नाहीये. हमारा सब कुछ स्वर्गीय स्थानों में स्थिर, आमचं सर्व काही स्वर्गीय स्थानामध्ये स्थिर आहे. हम सब वहाँ मिलने वाले हैं, आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी मिळणार, भेटणार आहोत. वहाँ पे मिलने वाले हैं। त्या ठिकाणी भेटणार आहोत. ये पृथ्वी हिलने वाली पृथ्वी ही है, पृथ्वी ही हलणारी आहे. कभी भूकंप से हिलती है, कभी परिस्थितियों से हिलती है, कधी भूकंपाने हलते, कधी परिस्थितीने हलते. लेकिन जो स्वर्गीय स्थान है पण जे स्वर्गीय स्थान वो आहे स्थिर है, वो कभी हिलता नहीं ते है, स्थिर आहे, ते कधीच हलत नाही, वो कभी हिलता नहीं है। कधीच हलत नाही. शायद कदाचित थोड़े दिन हम ये हिलने वाली पृथ्वी पर हैं, थोडे दिवस आम्ही या हलणाऱ्या पृथ्वीवर लेकिन एक दिन ऐसा होगा, एक दिवस असं होणार आहे, ऐसी जगह जाएंगे अशा जागी जाणार जो आहोत कभी हिलती नहीं जे है। कधीच हलत नाही. मेरा प्रभु स्थिर है, माझा प्रभू स्थिर आहे, और जहाँ पे प्रभु रहता है आणि जिथे प्रभू राहतो वो जगह भी स्थिर है। ती जागा देखील स्थिर आहे. ऐसे स्थिरता में हम रहने वाले आणि हैं। अशा स्थिरतेमध्ये तुम्ही आणि मी राहणार आहोत. कुछ वक्त, कुछ देर निकालो, हम काही वेळ, काही क्षण काढावे लागतील, निकालना पड़ेगा। काढावे लागतील. बुरे वक्त से गुजरना होगा। वाईट परिस्थितीतून जावं लागेल. अगर ऐसे विचार उठे, असे विचार उठले, प्रभु को कभी दोष मत देना। प्रभूला कधीच दोष देऊ नका. मेरा प्रभु अच्छा है, माझा प्रभू चांगला होता, आहे और हमेशा आणि अच्छा नेहमी असणार आहे. अच्छा रहेगा। नेहमी असणार आहे. वो कभी बदलता नहीं है, तो कधीच बदलत नाही. वो हमसे प्यार करता तो है, आमच्यावर प्रेम करतो. उसकी आंखों में भी आंसू आते हैं त्याच्या डोळ्यात देखील अश्रू जब येतात. आपको और मेरा बुरा होता है, जे तुमचं आणि माझं वाईट जब होतं, आप और मैं बुरे वक्त से गुजरते जे हैं, तुम्ही आणि वाईट प्रसंगातून जातो, मेरा खुदा भी रोता है, माझा प्रभू देखील रडतो. मेरा खुदा भी रोता है। माझा प्रभू देखील रडतो. लाजर के लिए प्रभु ने रोया। लाजारासाठी प्रभू रडला. एक खुदावंद बाप, सृष्टि का रचनाकार एक व्यक्ति के लिए
रोता है, एक स्वर्गीय पिता एक व्यक्तीसाठी रडतो, उसके आंसू को गिराता है। त्याचे अश्रू ढाळतो. तो सोचिए जब हम बुरे वक्त से गुजरते हैं तो खुदा भी शांत नहीं बैठता, खुदा भी रोता है। मग विचार करा तुम्ही, मी जेव्हा वाईट प्रसंगांमधून जातो तेव्हा तो देखील शांत बसत नाही, माझा प्रभू देखील अश्रू ढाळतो. लेकिन उसका ये कहना है, पण त्याचं हे म्हणणं आहे, आप और मैं हथियार बांधकर उसका सामना करें। तुम्ही आणि मी हत्यार बांधून त्याचा सामना करावा. आप और मैं हथियार बांध ले तुम्ही आणि मी हत्यार बांधावीत और शैतान को कह दे, आणि त्या सैतानाला सांगा, मैं दोषी नहीं हूँ, मी दोषी नाहीये, मैं दोषी नहीं हूँ, मी दोषी नाहीये. यीशु के लहू से मैं धार्मिक बन गया हूँ, येशूच्या रक्ताने मी धार्मिक बनलेलो आहे, मैं धार्मिक बन गया हूँ। मी धार्मिक आहे. सुनिए, ऐका, अब्राहम ने जब बलिदान किया ना अब्राहमने जेव्हा त्या ठिकाणी बलिदान केलं अपने प्रिय पुत्र का, आपल्या प्रिय पुत्राचं, तो प्रभु ने उसको दर्शन दिया वहां पर। त्या प्रभूने त्या ठिकाणी त्याला दर्शन दिलं. आकाश स्वर्गदूत आया आकाशातून स्वर्गदूत आला और स्वर्गदूत ने कहा, आणि स्वर्गदूत म्हटला, अब्राहमा अब्राहमा। अब्राहमा अब्राहमा. 2 बार आवाज दिया। दोनदा आवाज दिला. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा, स्वर्ग से महत्व का मैसेज लेकर आया है, स्वर्गातून महत्वाचा एक तो मेसेज घेऊन आला होता, संदेश लेकर आया, एक संदेश घेऊन आला होता, महत्व का संदेश। आणि महत्वाचा संदेश. उसको बोला, अब्राहम अब्राहम। त्याला म्हटलं, अब्राहमा अब्राहमा. 2 बार आवाज मारा, दोनदा आवाज दिला. इसका मतलब परमेश्वर को जल्दी हो रही है उसको संदेश देने के लिए, आणि याचा अर्थ परमेश्वराला घाई झाली आहे त्याला तो संदेश पोहोचवण्यासाठी. प्रभु को जल्दी हो रही है। अब प्रभूला घाई होतीये. प्रभु अब तक शांत बैठे हुए थे, प्रभू आतापर्यंत शांत बसले होते, जब अब्राहम वो बातों को करता गया, पण अब्राहम जेव्हा त्या गोष्टी करत गेला, अब प्रभु को जल्दी हो गया आता प्रभूला घाई झाली संदेश देने के ते लिए। संदेश द्यायसाठी. अब्राहम बोलता है, अब्राहम म्हणतो, देख मैं यहाँ हूँ, पहा मी इथे आहे, देख मैं यहाँ हूँ। पहा मी इथे आहे. सोचिए आप, विचार करा, सृष्टिकर्ता परमेश्वर को कह रहा है, देख मैं यहाँ हूँ, आणि सृष्टीचा निर्माण करता परमेश्वराला तो म्हणते, मी इथे आहे, देख मुझे देख। पहा मला. परमेश्वर को कह रहा है, परमेश्वराला म्हणत आहे, इतनी बड़ी सृष्टि को कह रहा है, आणि एवढ्या मोठ्या सृष्टीला म्हणत आहे, देख पहा मेरी ओर देख। माझ्याकडे बघ. हम क्या करेंगे? आम्ही काय करणार? हम बोलते ना, दिखाता हूं मैं कौन हूं, चलो माहिती नहीं मैं कौन है, उसको मालूम नहीं मैं कौन है। जैसे प्रभु को नहीं मालूम प्रभु अब्राहम कौन है, जसं प्रभूला नाही माहिती की अब्राहम कोण आहे. प्रभु को कह रहा है, प्रभूला म्हणतोय, देख पहा देख पहा, मेरी ओर देख, माझ्याकडे पहा, मेरी ओर देख। माझ्याकडे पहा. इसका मतलब क्या हुआ? याचा अर्थ हा, वो प्रभु को कह रहा है, तो प्रभूला म्हणत आहे, प्रभु प्रभू मेरे जीवन को देख, माझं जीवन पहा, मेरे जीवन तैयार है, माझं जीवन तयार आहे, मैं पारदर्शक हूं प्रभु, मी पारदर्शक आहे, देख ले मेरे जीवन को। माझं जीवन पहा. अगर आपको बुरे वक्त का सामना करके अगर जीतना है ना, आणि त्या वाईट प्रसंगाचा सामना करून जर तुम्हाला जिंकायचं असेल ना, तो अपने जीवन को रोज चेक करना, तर आपल्या जीवनाची रोज पडताळणी करा प्रभु को कहना, आणि प्रभूला म्हणा, देख प्रभु पहा प्रभू मेरे जीवन को देख। माझं जीवन पहा. ऐसा कोई चीज है क्या अशी कुठली गोष्ट आहे का जो मुझे गिराने के लिए आती है, जी मला पाडण्यासाठी येते, जो तेरे सामने खड़े होने नहीं देती? जे मला तुझ्या समोर उभं राहू देत नाही? प्रभु देख मेरे जीवन को, प्रभू पहा माझं जीवन, मैं पारदर्शक बनना चाहता मी हूँ। पारदर्शक बनू इच्छितो. क्या आज हम खड़े होकर प्रभु को ये कह सकते हैं कि प्रभु मेरे जीवन को देख ले तू? आज आम्ही प्रभू समोर उभं राहून म्हणू शकतो की प्रभू तू माझं जीवन पारख. अब्राहम ने कहा, अब्राहम म्हटला, देख पहा देख मेरे जीवन। पहा. हमें किसको दिखाना नहीं अपना जीवन, आम्हाला आमचं जीवन कोणाला दाखवायचं नाहीये, हमें प्रभु को दिखाना है। आम्हाला प्रभूला दाखवायचंय. प्रभु मेरे जीवन को देख। प्रभू तू माझं जीवन पहा. जब हम स्वर्ग में जाएंगे, जेव्हा आम्ही स्वर्गात जाऊ, वहाँ पे कांच का समुद्र है। त्या ठिकाणी काचेचा समुद्र आहे. कांच का समुद्र अर्थात काचेचा समुद्र याचा अर्थ पारदर्शक है। पारदर्शकता. हमारे जीवन में पारदर्शकता होनी आमच्या जीवनात देखील ती पारदर्शकता असायला हवी. प्रभु के साथ में, प्रभूच्या समोर, लोगों के साथ में लोकांच्या समोर हमारे जीवन पारदर्शक होना है। आमचं जीवन हे पारदर्शक असायला हवं. सुनिए, ऐका, वो कह रहा है, तो म्हणत आहे, बुरे वक्त से गुजरा है अब्राहम, वाईट प्रसंगामधून जात आहे अब्राहम, बहुत कठिन समय था उसके लिए। आणि त्याच्यासाठी फार कठीण समय होता. अपने बच्चों को, इकलौते बेटे को वेदी पे चढ़ाना मतलब बड़ा दुख का, संकट का, मानसिक तकलीफ का सामना आणि कर रहा आपल्या है। एकुलत्या एक प्रिय पुत्राला त्या वेदीवरती चढवून वधायचं म्हणजे फार वाईट असा तो प्रसंग होता. कितना मानसिक तकलीफ हुआ होगा उसको, आणि त्याला किती मानसिक त्रासातून जावं लागलं असेल.
बस पागल होने की स्थिति होगी उसकी। फक्त वेडा व्हायचा बाकी राहिला असेल। बड़ा दुख का सामना किया उसने, फार दुःखाचा सामना केला त्याने, लेकिन उसने सामना किया, पण त्यांनी सामना केला, पीछे नहीं हटा, मागे नाही हटला। और 3 दिन की यात्रा पे प्रभु ने उसको भेजा। आणि 3 दिवसाच्या यात्रेवरती प्रभूने त्याला पाठवलं। क्यों 3 दिन की यात्रा पे प्रभु ने का भेजा? बरं 3 दिवसाची? 3 दिन इसलिए 3 दिवस यासाठी अपने बेटे को साथ में लेकर चल रहा है, आपल्या मुलाला सोबत घेऊन चाललाय अपने बेटे की तरफ देख रहा है। आणि आपल्या मुलाकडे पाहत आहे। पहला दिन चल रहा है, आणि पहिले दिवस चालला, कहीं प्यार ना जाग उठे, कधी समजा प्रेम जागृत झालं तर पीछे मुड़ के चला जाएगा, परत मागे वळून जाईल, अपने घर पे चले जाएगा। आपल्या घरी निघून जाईल। प्रभु ने 3 दिन कहा उसको। प्रभूने त्याला 3 दिवस सांगितलं। जब रात हुई, जेव्हा रात्र झाली, अपने बेटे को सुलाया होगा, त्याने आपल्या लेकराला झोपवलं असेल, पर ये रात भर सोया नहीं होगा, आणि हा रात्रभर झोपला नसेल, क्योंकि उसको मालूम है मेरे बेटे को आज मुझे बलिदान करना है। कारण त्याला माहिती आहे की त्याला आज त्याच्या मुलाला बलिदान करायचं आहे। वो रात भर सोया नहीं होगा। आणि तो मेरा बेटा इतने दिनों के बाद प्रभु ने मुझे दिया है, आशीषित ये बेटा है, ये प्रभु से मुझे मिला है, और रात भर उसको देखते हुए वो रोता होगा। आणि मग रात्रभर त्याला बघत तो रडला असेल, कितना दुख हुआ होगा उसको, आणि किती दुःख त्याला झालं असेल, अरे बाप रे कितना वेदनाओं से गुजरा होगा, आणि किती वेदनांमधून तो गेला असेल, पागल होने की स्थिति होती होगी। आणि जसं काही आता त्याला वेड लागेल अशी त्याची परिस्थिती झाली असेल। पहली रात चली गई, एक रात्र गेली, दूसरे दिन उठाया, दुसऱ्या दिवशी उठला, अपने हाथों से नाश्ता खिलाया होगा, आणि आपल्या हाताने त्याला जेवण चारलं अपने असेल, हाथों से उसको नहलाया होगा, आणि आपल्या हाताने त्याला अंघोळ फिर घातली उसको चल जाना है, अपने आगे की यात्रा करनी है। आणि चल आता आपल्याला पुढची यात्रा करायची आहे। फिर रात आई, आणि परत रात्र आली, फिर उस बेटे को सुलाया, आणि पुन्हा त्याने त्या मुलाला झोपवलं असेल, फिर अब्राहम ने आकाश को देखा होगा, आणि मग त्याने आकाशाकडे पाहिलं प्रभु ने असेल, बोला था तारे जितना तेरा बच्चे होंगे, लेकिन इसको तो अर्पण करेंगे अब। आणि प्रभू म्हटला होता की तारा इतकी मी तुझी संतती करण, आणि प्रभू आता म्हणते की आता तुला ह्याला वधायचंय। कितना दर्द होगा उसके हृदय में, आणि त्याच्या हृदयामध्ये किती वेदना 3 असते। दिन उसको प्रभु ने कहा यात्रा में जाने के लिए। आणि प्रभू म्हटला तुला 3 दिवस त्या यात्रेला जायचंय। प्रभु बोल सकता था घर के पीछे बना वेदी उसको वहां पे डाल दे, आणि प्रभू म्हणू शकत असं तुझ्या घराच्या मागे तू वेदी बनव आणि तिथं तू टाक, प्रभु ने 3 दिन कहा। पण प्रभूने 3 दिवस सांगितले, प्रभु परखना चाहता था, कारण प्रभू त्या ठिकाणी पारख करू इच्छित ये होता मेरे बेटे से जो बेटा दिया उससे प्यार करता है या मुझसे प्यार की करता जो मुलगा तू मला दिलेला आहे त्याच्यावर माझं प्रेम आहे का मी प्रभूवरती प्रेम है। करतो। हम बहुत बार इन दुनिया की चीजों पे मन लगा आणि देते हैं, बऱ्याचदा आम्ही आमचं मन ह्या जगातील गोष्टींवरती लावून बसतो, और जल्दी घूमने के लिए टाइम नहीं लगता हमें, आणि आम्हाला लगेच वळायला वेळ लागत नाही, 1 घंटा 1 दिन नहीं लगता पीछे मुड़ने के आणि लिए। 1 दिवस 1 तास आम्हाला लागत नाही मागे लेकिन वळण्यासाठी। इसीलिए अब्राहम को विश्वास का पिता कहा गया। आणि म्हणूनच अब्राहमाला विश्वासाचा पिता असं म्हटलं गेलं। अपने बेटे को 3 दिन कितना हृदय पे गुजर रही होगी अब्राहम के। आणि 3 दिवस किती वेदनांमधून तो अब्राहम गेला असेल। आप अब्राहम की जगह पे अपने खुद को देखिए, आणि अब्राहमाच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवून बघा, लेकिन उससे पीछे मुड़कर नहीं देखा, पण त्याने मागे वळून पाहिलं नाही, वो सीधा वहां पहुंच गया तो सरळ त्या ठिकाणी पोहोचला जहां खुदा ने उसको बोला था। ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याला सांगितलं होतं। वो कह सकता था तो म्हणू शकत होता बेटे की बलि क्यों दे, सेवक है उसकी बलि दे देता हूं, आणि माझ्या मुलाची बळी का देऊ मी, त्याचं अर्पण का करू, माझा सेवक आहे त्याचं अर्पण करतो। लेकिन उसने जो प्रॉमिस किया था पण त्याने जे वचन दिलं होतं उसको निभाने के लिए तैयार था। तो ते फार ते पाळण्यासाठी तयार होता। यहूदी बाइबल ऐसा कहती है, आणि यहुदी बायबल असं सांगतं लगभग इसहाक उस समय 30 साल का था, आणि इसहाक जो आहे तो त्या वेळेपर्यंत 30 वर्षाचा होता। उसको वेदी पर बांध दिया। त्याला त्या वेदीवरती बांधण्यात आलं। सुनिए ऐका, वहां पे लिखा है त्या ठिकाणी लिहिलंय लकड़ी चुन चुनकर उसने वेदी पर रखा। त्याने ती लाकडं निवडून त्या वेदीवरती ठेवली। सुनिए, ऐका, लकड़ी चुन चुन कर रखा। आणि ती लाकडं निवडून ठेवली। कोई भी लकड़ी लेकर आया नहीं वो, आणि कुठलंही लाकडं घेऊन तो आला नाही, उसने रचा। वहां लिखा है वेदी रची उसने। त्याने त्या ठिकाणी लिहिलंय की ती वेदी त्यांनी रचली। वेदी रचते समय भी कितना पेन होता होगा उसके हृदय पर। आणि ती वेदी रचत असताना देखील त्याच्या हृदयामध्ये किती वेदना होत असते। हमारे जीवन को रचना है, आमचं जीवन देखील आम्हाला रचायचंय। ये लकड़ी हमारा दर्शक दिखाती है, आणि हे जे लाकूड आहे ते आम्हाला आमचं दर्शक दाखवतं। अपने जीवन को रचना ठीक से, आणि आपलं जीवन आम्हाला चांगल्या प्रकारे रचायचंय, उस वेदी पर रखना है अपने आणि जीवन। त्या वेदीवरती आम्हाला ते जीवन ठेवायचं। कुछ भी हो जाए, काही होऊ देत,
मैं वेदी को ठीक से रचूंगा, मी वेदी चांगल्या प्रकारे रचीन, जिससे मेरा प्रभु उस वेदी पर आकर उसकी उपस्थिति को दर्शा सके। जेणेकरून माझा प्रभु त्या वेदीवरती येऊन त्याची उपस्थिती दाखवेल. वेदी को रचा, वेदी रचली, इसहाक के हाथ को बांधा इसाकाचा हात बांधला और उसको लिटा दिया। आणि त्याला त्या ठिकाणी झोपवलं. हमें बांधना है, अपने आपल्याला बांधायचंय अपने प्रिय प्रिय वस्तु, प्रिय व्यक्ति को बांधना है, जो परमेश्वर की उपस्थिति से आपको मुझे हटाता है। आणि आपली प्रिय व्यक्ती, आपली प्रिय वस्तू आम्हाला बांधायची, जी आम्हाला परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर घेऊन जाते. उस इसहाक को बांध दो, आणि त्या इसाकाला बांधायचंय उस वेदी पर रखना है। आणि त्या वेदीवरती ठेवायचंय. शायद मेरी प्रिय नींद होगी, कदाचित प्रिय माझी झोप असेल, शायद मेरा प्रिय रिश्ता होगा, कारण कदाचित माझं नातं असेल, शायद मेरे प्रिय वस्तु होगी। कदाचित माझी प्रिय वस्तू असेल. अगर प्रभु से ज्यादा ज्यादा हो गई है, आणि जर प्रभूपेक्षा जास्त झालंय उसको वेदी पर बांध देना, तर त्याला आम्हाला वेदीवर बांधावं लागेल. बांध देना उसको। आम्हाला बांधावं लागेल. कितने लोग चाहते हैं कि प्रभु आपसे बात करे, किती लोकांची इच्छा आहे की प्रभूने तुमच्या संगती बोलावं, प्रभु ने आपको प्रकाशन दे। प्रभू तुम्हाला प्रगटीकरण प्रभु द्यावं. ऐसा प्रकाशन नहीं देता आणि किसको, असंच काही कुणाला प्रगटीकरण परमेश्वर देत उसके नाही. लिए अब्राहम के जैसे समर्पण करना पड़ता है। त्याच्यासाठी अब्रामासारखं समर्पण करावं लागतं. मेरे पास में अभी समय नहीं है, नहीं तो मैं आपको 20 से 25 जो सीढ़ियां उसने चढ़ा ना वो बता सकता हूँ। कारण वेळ नाहीये, नाही तर त्याने अब्रामाने जे 20 ते 25 पायऱ्या चढल्या त्या मी तुम्हाला सांगितल्या असत्या. उसके बाद में उसको दर्शन हुआ, आणि त्याच्यानंतर त्याला दर्शन झालं. उसने चक्कू उठाया। त्याने सुरा उचलला. इसका मतलब क्या है? याचा अर्थ हा, अब्राहम तैयार था। अब्राहम तयार होता. बुरे दिनों का सामना करने के लिए अब्राहम तैयार था। आणि वाईट दिवसांचा सामना करण्यासाठी अब्राहम तयार होता. बुरे वक्त में गुजरते हुए कभी पीछे मुड़ना नहीं। आणि म्हणून वाईट प्रसंगातून जात असताना कधी मागे वळून पाहू नका. आपके जीवन में आप रो रहे हैं, पीछे मत हटना। आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अश्रू ढाळतात पण मागे वळू नका. आपका सब कुछ चला गया, तुमचं सगळं काही निघून गेलं असेल, पीछे मत मुड़ना, मागे वळू नका. सामना करना, सामना करा, सामना करना। सामना करा. जब आप सामना करेंगे, जेव्हा आम्ही सामना करू गोलियत हमारे पैरों के नीचे होगा। तेव्हा तो गोलियत आमच्या पायाखाली असणार आहे. बुरे वक्त हमारे पैरों के नीचे होगा। आणि तो वाईट समय आमच्या पायाखाली असणार आहे. मेरा यीशु बुरे वक्त से गुजरा, माझा येशू देखील वाईट प्रसंगामधून गेला. मेरा यीशु बुरे वक्त से गुजरा। माझा येशू वाईट प्रसंगामधून गेला. उसका जो आंसू थे वो खून बन गए, आणि त्याचे अश्रू रक्तमय झाले. वो सो नहीं पाया, आणि तो झोपू शकला नाही, बेचैन हो गया। बेचैन झाला. 3-4 दिन परीक्षाओं से गुजरा, आणि 3-4 परीक्षांमधून तो गेला. उसको मार रहे हैं लोग, त्याला मारत आहेत लोक. कठिन प्रसंग से आया, आणि फार कठीण प्रसंग आहे, लेकिन पीछे नहीं मुड़ा। पण तो मागे नाही वळला. एक वक्त ऐसा आया, एक वेळ अशी आली, प्रभु से प्रार्थना कर रहा है, प्रभूकडे प्रार्थना करत आहे, खुदा मैं सामना नहीं कर पाऊंगा इन चीजों का, प्रभू मी या गोष्टींचा सामना नाही करू ये शकत. प्याला कठिन है प्रभु, हा प्याला फार कठीण आहे बहुत कड़वा है प्रभु, आणि फार कडू आहे. प्रभु इसको ठाल दे प्रभु, प्रभू तू ह्याला टळू दे, मैं नहीं सहन कर पाऊंगा, मी सहन नाही करू शकणार. बहुत मुश्किल है, आणि फार कठीण बहुत वेदनादायक है, आणि फार ये वेदनादायक अनुभव कड़वा है प्रभु। आणि खूप कडू आहे. लेकिन वो कहता है, पण तो म्हणतो, प्रभु मेरी इच्छा नहीं, प्रभू माझी इच्छा नाही, तेरी इच्छा पूरा कर। तुझी इच्छा पूर्ण मैं हो. सामना करने जा रहा हूँ मी प्रभु, सामना करायला जाते, मैं सामना करने जा रहा मी हूँ। सामना करायला जाते. जब आप सामना करने जाओगे बुरे वक्त का, जेव्हा तुम्ही त्या वाईट समयाचा सामना करण्यासाठी जाल, हम अकेले नहीं कर पाएंगे, तर आम्ही एकटं करू हम शकणार, हार जाएंगे। आम्ही हरून ना जाऊ. तो बल से ना ताकत से, सिर्फ प्रभु की आत्मा के द्वारा ही इस बुरे सामने को हम जीत पाएंगे। आणि बलाने नाही, पराक्रमण नाही, फक्त देवाच्या आत्म्यानेच हा सामना आम्ही जिंकणार आहोत. जब भी बुरा वक्त से हम गुजरते आणि हैं, जेव्हा आम्ही वाईट प्रसंगांमधून जातो, प्रभु से ताकत मांगना प्रभूकडून ती ताकद और मागा सच सामग्री को धारण कर लेना आणि शस्त्र सामग्री धारण करा और सामना करना। आणि सामना करा. अब्राहम तैयार था। अब्राम तयार होता. उसी समय त्याच वेळेला एक संदेश आता है, एक संदेश येतो, अब्रामा अब्रामा। अब्रामा. अब प्रभु को जल्दी हो रही है आता प्रभूला घाई झाली उसकी परिस्थिति को बदलने के लिए। त्याची परिस्थिती बदलण्यासाठी. अब प्रभु जल्दी कर रहा है आता प्रभू घाई करत आहे उसकी परिस्थिति को बदलने के त्याची लिए, परिस्थिती बदलण्यासाठी. और वो अब्राहम फिर भी कह रहा है, आणि तरी म्हणत आहे, देख पहा यहाँ हूं मी इथे, मैं यहाँ हूं, मी इथे, देख मेरे जीवन को तू, आणि तू माझं जीवन बघ, परख मेरे जीवन को, आणि तुझं माझं जीवन तू बघ, जो तूने कहा मैं करने के लिए जे तैयार। तू म्हटलास ते करायसाठी मी तयार आहे. प्रभु ने फिर प्रकाशन दिया। आणि प्रभूने पुन्हा प्रगटीकरण दिलं. प्रभु बोला, प्रभू म्हटला, मैं यहोवा यिरे परमेश्वर हूं। मी यहोवा यिरे परमेश्वर आहे. अपने बेटे पे हाथ मत उठाना। आपल्या मुलावरती हात उगारू नकोस. मैं जान गया मी जाणू नये तू बुरे वक्त में भी
मुझे छोड़ने वाला नहीं है, बुरे आमेन. वक्त में भी तू आगे बढ़ने वाला है. वाईट प्रसंगातही तू मला सोडणार नाही, तर तू मला धरून चालणार आहेस. मैं जान गया हूं, मी जाणून घेतलं, मैं जान गया हूं. मी जाणून घेतलं. क्या प्रभु को जानना है? बुरे वक्त से गुजरना होगा. प्रभूला जाणायचंय तर त्या वाईट प्रसंगामधून जावं लागेल. चक्कर देख प्रभु कितना भला है. आणि तू चाखून बघ तो किती चांगला आहे. चक्कर देख. चाखून बघ. कब चखेंगे? केव्हा चखणार आहे? बुरे वक्त में चखो. आमच्या वाईट प्रसंगामध्ये. एक बात बताऊं, एक गोष्ट सांगू का? विजय का आधार क्या है? विजयाचा काय आधार आहे? यीशु ने युद्ध को जीत लिया. येशूने युद्ध जिंकलंय. जय जयकार की ध्वनि उस क्रूस के ऊपर प्रभु ने सुना दिया. आणि जय जयकाराची ध्वनी त्या वधस्तंभावर त्यांनी घोषित केली आहे. आमेन. आमेन. परमेश्वर का उद्देश्य क्या है हमारे लिए? परमेश्वराचा उद्देश आमच्यासाठी काय आहे? जय द्वारा हम प्रदर्शित करें कि जय हमारा है. आणि आम्ही हे प्रदर्शित करावं की विजय, जय जो आहे तो आमचा आहे. दूसरा करंती दूसरा अध्याय 14 वचन कहता है. दुसरं कोरिन्थीकरास पत्राचं 2 अध्याय आणि 14 वचन सांगतं. सुनिए, ऐका, सुनिए. ऐका. 2 बातें यहाँ. 2 गोष्टी आहेत. सदैव सदैव और हर स्थान. हर स्थान आणि प्रत्येक स्थानावर. सुनिए, ऐका. सदैव. सदैव. सदैव का मतलब है सदैव याचा अर्थ जनवरी से लेके दिसंबर, जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत 365 डेज, 365 दिवस, हर एक मिनट, प्रत्येक मिनिट. सदैव सदैव. सदैव सदैव हम जय मनाए. आम्ही जय उत्सव करावा. हम जय मनाए. आम्ही जय उत्सव करावा. हम जय मनाए. आम्ही जय उत्सव करावा. जय किसका है? जय कुणाचा आहे? यीशु का? मेरा. पड़ोसी को बोलने जय मेरा है. जय मेरा है. जय मेरा है. जय मेरा है. ये जय कैसे दिया प्रभु ने? आणि हा जय कसा दिला प्रभूने? प्रभु ने उस क्रूस पर शैतान के हर एक चीज को जीत कर प्रभु ने ये जय हमें दिया. प्रभूने त्या वधस्तंभावर सैतानाच्या प्रत्येक गोष्टी जिंकून आम्हाला तो विजय मिळवून दिलेला प्रभु आहे. ने कहा प्रभू म्हटला मत्ती 28 के अंदर, मत्ते 28 मध्ये, 18 से 20 के अंदर, 18 ते 20 मध्ये, स्वर्ग और पृथ्वी का अधिकार मुझे दिए गए. स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिकार मला दिलाय. किसको अधिकार है? कुणाला आहे अधिकार? मेरे परमेश्वर को है. माझ्या परमेश्वराला आहे. और ये अधिकार हमें लेना है. आणि हा अधिकार आम्हाला ये घ्यायचा आहे. अधिकार किसको दिया प्रभु ने? आणि हा अधिकार कुणाला दिला प्रभूने? स्वर्ग और पृथ्वी का अधिकार प्रभु ने किसको दिया? स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिकार प्रभूने कुणाला ये दिलाय? जय प्रभु ने किसको दिया? आणि हा जय प्रभूने कुणाला दिलाय? उसके विश्वासियों को दिया. त्याच्या विश्वासणाऱ्यांना उसके बेटे दिलाय. और बेटियों को दिया. त्याच्या पुत्र आणि कन्यांना दिलाय. हमें अधिकार मिला है. आम्हाला अधिकार मिळालाय. बुरे वक्त का सामना करके जीतने का अधिकार प्रभु ने हमें दिया. वाईट प्रसंगाचा सामना करण्याचा आणि विजय मिळवण्याचा अधिकार त्याने आम्हाला दिलाय. वो अधिकार का इस्तेमाल करें. आणि त्या अधिकाराचा आम्हाला उपयोग करायचा आहे. अधिकार का इस्तेमाल करें. आणि त्या अधिकाराचा आम्हाला उपयोग करायचा आहे. आमेन. आमेन. हम तैयार हैं? आम्ही तयार आहोत का? प्रभु बड़े बड़े प्रकाशन देगा आपको. आणि प्रभू तुम्हाला मोठमोठी प्रगटीकरण देईल. यही मेरी प्रार्थना है. माझी हीच प्रार्थना आहे. कब प्रकाशन मिलता है? आणि प्रगटीकरण केव्हा मिळतं? बुरे वक्त में जाते समय. जेव्हा आम्ही वाईट प्रसंगामधून जातो. योसेफ बुरे वक्त में चला. योसेफ वाईट प्रसंगामधून गेला. कहाँ प्रकाशन मिला? कुठं प्रगटीकरण मिळालं? बुरे वक्त में. वाईट प्रसंगात. यीशु बुरे वक्त से गुजरा. येशू देखील वाईट प्रसंगातून गेला. प्रकाशन मिला. प्रगटीकरण मिळालं. यीशु बुरे वक्त से गुजरा. येशू वाईट प्रसंगातून गेला. प्रकाशन मिला. प्रगटीकरण मिळालं. प्रकाशित वाक्य किताब जिसने लिखा यूहन्ना ने, आणि प्रगटीकरणाचं पुस्तक कोणी लिहिलं? योहानने. बुरे वक्त से गुजरा. तो देखील वाईट प्रसंगामधून गेला. लेकिन दुनिया में क्या होने वाला है, आगे कैसे अंत होने वाला है, प्रभु ने प्रकाशन पण दिया. ह्या जगाचं काय होणार आहे, पुढे शेवट कसा होणार आहे, त्याचं प्रगटीकरण योहानाला परमेश्वराने दिलं. जो बुरा वक्त का सामना करता है, जो वाईट प्रसंगाचा सामना करतो, प्रभु उसको प्रकाशन से भर देगा. प्रभू त्याला प्रगटीकरणाने भरेल. प्रभु प्रकाशन से भर देगा. प्रभू त्याला प्रगटीकरणाने भरेल. प्रभु प्रकाशन से भरेगा. प्रभू प्रगटीकरणाने भरेल. बुरा वक्त आया, वाईट प्रसंग आला, समझना समजून घ्या, प्रकाशन मिलने वाला है. आता प्रगटीकरण मिळणार आहे. और वो दिखाएगा. आणि तो दाखवेल. चक्कर देख परमेश्वर कितना भला है. चाखून बघ की परमेश्वर किती चांगला आहे. चक्कर देख. चव घेऊन बघ. हथियार बांध ले, शस्त्रास्त्र धारण कर बुरे वक्त का सामना कर. आणि वाईट प्रसंगाचा सामना कर. शैतान को अवसर मत देना सैतानला संधी देऊ नका वो हम पर हमला कर सके. की तो त्याने आमच्यावर हल्ला करावा. इतना हल्ला करो कि वो मजबूर हो जाए, उसके सोचने की भी अक्ल बंद हो जाए कि मैं हथियार कैसे उठाऊं.
आणि इतकं तुम्ही त्याचा हल्ला त्याचा प्रत्युत्तर द्या की तो विचार करायला त्या ठिकाणी त्याला मजबूर होऊन जाईल की मी आता कसं काय त्यांना कुठलं हत्यार इतना तीर प्रभु के वचन को छोड़ो, इतना प्रभु के वचन से वार करो, उसको हथियार उठाने का भी मौका मत देना. आणि इतकं प्रभूच्या वचनाचा वार त्याच्यावरती करा की त्याला हत्यार उचलायची संधीच मिळता कामा नये. कहा मैं जाऊं कि नहीं, हिलना नहीं चाहिए जगह से, खड़ा रहे तो तेरा वही ताकत है, तेरे को वहीं खड़ा होना है. उसको बता दो, उसको त्याला सांगा. हथियार पहनने के लिए कहा है प्रभु ने. हत्यार घालायला सांगितलेत प्रभूने. तैयार हैं? तयार आहोत का? विजय हमारा है. विजय आमचा आहे. विजय हमारा. विजय आमचा आहे. आमेन. आमेन. पहाड़ टलने वाला है. आणि तो डोंगर ढळणार आहे. बुरा वक्त जाने वाला है. वाईट समय निघून जाणार आहे. पड़ोसी को बोल देना, बुरा वक्त जा रहा है. आमेन. वाह मेरे प्रभु, क्या बातें बताई तूने. बाइबल के अंदर कितनी बातों को छुपा के रखा है. आणि बायबल मध्ये किती गोष्टी लपून ठेवलेल्या प्रभू आमच्या संगती बोलत आहे. और धन्यवाद हमारे बालकों को प्रभु ने बातें प्रकट कर दी है. आणि प्रभूला धन्यवाद की आमच्या बालकांना परमेश्वर गोष्टी प्रकट करतो और हमें ताकत दे रहा है. आणि आम्हाला ताकद देतो. हथियार बांधकर क्या करना है? हत्यार बांधून काय करायचंय? बुरे वक्त का. हथियार किस लिए दिया? हत्यार कशासाठी दिली? वाईट वाटावं म्हणून. अच्छा. वाइट ध्यान में रखना. हत्यार क्यों दिया? वाईट दिवसाचा सामना करण्यासाठी. अब सामना कौन करेगा? कभी करना है सामना. रोज तो वाइट में से गुजर रहे हैं ना, और क्या चाहिए अभी. अब कौन से दिन अच्छे दिन कभी आए क्या साहब? रोज कोरोना के इसमें जा रहे हैं, रोज कुछ ना कुछ हो रहा है, रोज बुरे वक्त से गुजर रहे हैं यहां में. यही तो सामना करना है. तैयार है? सामना. सामना कैसे करोगे? हथियार बांधकर. अगर सामने हमारी हाइट एक तो बहुत बड़ी है, 4-5 इंच होगी कम से कम, और उसमें एकदम लंबा आदमी आ गया 8-9-10 फीट की. डरोगे या सामना करोगे? आपने जिसे कबूल किया उसके अनुसार आपके जीवन में हो. आमीन. बड़ा व्यक्ति आ गया, हमारे वजन से भी भारी व्यक्ति आ गया, फिर भी क्या करेंगे? उसको देखकर पीछे भागेंगे या उसकी आवाज भारी भरकम होगी तो? उसकी आवाज भारी भरकम होगी तो क्या करेंगे? हमारी आवाज इतकी पातळ आहे की मुंगीला जरी सांगितलं तर हलणार नाही. आवाज पातळ हो तो क्या हुआ? जो मेरे अंदर है ना, वही संसार से भी बड़ा है. जो माझ्यामध्ये तो या जगातल्यापेक्षा मोठा आहे. वही संसार से भी बड़ा है. समझ में आया? बुरे वक्त क्या करना है? वाईट प्रसंगामध्ये आम्हाला काय करायचंय? सिर्फ बुरे वक्त का. फक्त वाईट प्रसंगाचा. पतीच्या बुरे वक्त का. फक्त वाईट प्रसंगाचा सामना करायचा. तो आइए हथियार बांधे. या मग आपण शस्त्रास्त्र बांधूयात. आइए खड़े हो जाए. या आपण उभे राहूया. प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर तू आमचा विजयी परमेश्वर आहे पित्या. हो पित्या परमेश्वरा, किती कठीण प्रसंगामधून गेलो, कितीही वाईट प्रसंगामधून गेलो, तरी आमचा परमेश्वर, आमचा तारणारा आमच्या सोबत आहे प्रभूजी. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे परमेश्वरा. आज परमेश्वरा, आज तू आम्हाला तुझा पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला प्रभूजी. आता आम्ही कुठल्याही प्रसंगाला भिवू नये प्रभू, आम्ही कुठल्याही आजाराला भिवू नये परमेश्वरा. तर नेटाने तू दिलेली शस्त्र सामग्री धारण करून प्रभू आम्ही या प्रसंगाचा सामना करावा, यासाठी प्रभूजी तू आम्हाला तयार कर, तू आम्हाला सज्ज कर. हा डोंगर परमेश्वरा
परमेश्वरा बापा ढळला जाऊ दे प्रभूजी, कारण या डोंगरा पलीकडचे जे परमेश्वरा आशीर्वाद आहेत ते आमचे आहेत परमेश्वरा. आम्ही आता भ्यालेले, आम्ही आता घाबरलेले असणार नाही, तर आम्ही विजय असणार आहोत प्रभूजी. आम्ही तो विजय उत्सवामध्ये चालणारे असणार आहोत प्रभूजी. त्या उत्तेजनाने, त्या प्रोत्साहनाने तू आज आम्हाला भरलंस प्रभूजी. तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या सेवकाद्वारे तू आमच्या संगती बोलला प्रभूजी की विजयी परमेश्वर आमचा आहे प्रभू. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा आम्ही हीच प्रार्थना करतो, आमची मनं कचरू देऊ नको, आमची मनं खचू देऊ नको प्रभू, तर तू आम्हाला प्रभूजी जय उत्सवामध्ये चालव परमेश्वर बापा. आमच्या बलाने नाही, आमच्या पराक्रमाने नाही, तुझ्या आत्म्याने कार्य होऊ देत परमेश्वर बापा. तुला धन्यवाद देत, तुझी स्तुती करत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन.